नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी सिंपल आणि अगदी सोपी आणि अप्रतिम चवीला लागणारी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर मी आज तुमच्यासाठी मुगाचं उसळ कसं बनवायचं त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे। तर इथे मी 1 कप मूग घेतलेला आहे, ते रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण आता अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। थोडंसं हळद टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर पाऊण चमचा मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून चमच्याच्या साहाय्याने आपल्याला कुकरला 2 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या आपल्याला देऊन घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते घेतलेलं आहे। तर इथे मी 1 कांदा चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक। इथे आपले मूगही शिजून तयार झालेले आहेत। तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आपण आता फोडणी तयार करत आहोत यासाठी। त्यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे, गुलाबी रंगावर आपल्याला कांदा थोडा परतून घ्यायचा आहे, खूप जास्त करपवायचा नाही आहे कांदा। त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटो टाकल्यानंतर आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, मी व्हिडिओमध्ये स्किप झालेलं आहे। आणि आपण यावरती झाकण ठेवून 2 मिनटं टोमॅटो शिजू देणार आहोत। तर अशा पद्धतीने टोमॅटो शिजून घेतलेला आहे। थोडासा सॉफ्ट झाल्याने चमच्याच्या साहाय्याने आपण स्मॅश करून घ्यायचा आहे। मीठ जपूनच टाकायचं आहे, कारण आपण मूग शिजताना टाकलेलं आहे। यामध्ये आता मसाले टाकणार आहोत। थोडीशी हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे। मसाले टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा धने पावडर टाकलेले आहे, 1 चिमूट आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे यामध्ये। त्यानंतर आपण 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। तर मी कोल्हापुरी लाल तिखट वापरलेला आहे, तुम्ही बाकीचे मसाले जरी नाही टाकले तरी चालेल, कारण कोल्हापुरी लाल तिखटमध्ये सर्व मसाले ऑलरेडी कांदा लसूण मसाला ॲड असतो, तर एक्स्ट्रा मसाले टाकायची काही गरज नसते। तर शिजवलेल्या मुगामध्ये परत 1 वाटी पाणी टाकून आपण मिक्स करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे हे सर्व आणि त्यानंतर आपण परत झाकण ठेवून 1-2 मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे। मसाले एकजीव होऊ द्यायचे आहेत। छान उकळी आल्यानंतर इथे आपले मुगाचं उसळ तयार आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे वरतून आणि आपली भाजी रेडी आहे। तर भाकरीसोबत, भातासोबत आणि चपातीसोबत खायला अप्रतिम अशी भाजी लागते। थोडंसं ग्रेव्ही टेक्स्चर ठेवायचं आहे। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।